हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्रीयन रेसिपी. येस, अळूचं फतफत. तर मग आपण सुरू करूया का रेसिपीला? चला तर मग बघूया. मी ह्याच्यासाठी घेतलेत अळूची पानं. अळूची पानं बघताना ना व्यवस्थित बघून घ्यायची, कारण ही दोन प्रकारची असतात. वडीची पानं वेगळी असतात आणि अळूची पानं वेगळी असतात. हे बघा, हे कसं किती सुंदर असं थेंब पडलेलं आहे पाण्याचा, आणि मी थोडीशी म्हणजे खेळतही होती त्याच्यासोबत. जोक्स पार्ट. पण आपण त्याची पानं घेतलेली आहेत आणि आता ते व्यवस्थित चिरून घेऊया. अळूची पानं घेताना ना बेसिकली त्याच्या ज्या देठ असतात ना ते बघून घ्यायचे. ते असे काळसर असे ब्राऊन असतात ना, ते देठाची पानं ही भाजीची असतात. सो मग आता मी पहिले सर्वात प्रथम काय केलं माहिती, हाताला तेल लावून घेतलं थोडस आणि कोकम चोळून घेतला, म्हणजे हाताला खाज येत नाही फार. तशी थोडी अळूला खाज असतेच, पण थोडं एक प्रिकॉशन म्हणून मी हे केलं आणि अशी व्यवस्थित चिरून घेतली. ही बघा, ही अशी चिरून घ्यायची व्यवस्थित पानं. त्यानंतर हे देठ असतात ना अळूचे, त्याचे हे जे असतात ना साली, ह्या सगळ्या व्यवस्थित काढून घ्यायचे. याला खाज भरपूर असते, त्यामुळे हे मी असं सगळ्या पूर्ण व्यवस्थित त्याच्या शिऱ्यांचं काढून घेते, पूर्ण शिरा. अळू व्यवस्थित स्वच्छ करायचं, त्यामुळे खाजही कमी होते थोडी, कारण त्याला भरपूर खाज असते. हे बघा, हे अशा प्रकारे मी अशी व्यवस्थित सगळी साफ करून घेते. माझी आवडती प्रचंड भाजी आहे ही. एकदम सूप म्हणून पण खायला मजा येते, खूप छान लागते. खरंच म्हणजे ही महाराष्ट्रातली आणि ऑलमोस्ट सगळीकडे बनते, पण ही मी थोडी मालवणी स्टाईलने, आमच्या मालवणी पद्धतीने मी ही करून दाखवणार आहे. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. खूप छान छान अशा वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते, पण आमच्याकडे ही मालवण साईडला आणि कोकण साईडला, कोकण पट्ट्यात ही अशा प्रकारे केली जाते. हिला व्यवस्थित आम्ही स्वच्छ करून घेतो पहिले. खाज येते थोडीफार, पण मी थोडस तेल आणि कोकम लावल्यामुळे खाज थोडी कमी झालेली आहे. आणि बघा, आता ह्या ना मी व्यवस्थित अशा सगळ्या चिरून घेणार आहे. बारीक चिरायचे. आणि अळू शक्यतो काय होतं ना, ते अळू लवकर शिजतं, फार असं काही वेळ लागत नाही अळू शिजायला. त्यामुळे आणि मेन म्हणजे असं पावसाळ्यात ही भाजी जास्त मिळते, आणि पावसाळ्यात जे काही अळू येतं ना ते खूप असं पटकन शिजतं एकदम. आणि हे जे मी अळू आणलंय ना ते गावाकडचं अळू आहे, आणि एकदम इथे मुंबईत काही तसं इतकं चविष्ट अळू मिळत नाही. पण हे गावाकडचं जे आहे त्याची जी चव आहे ना, खरंच खूप म्हणजे काय बोलू मी तुम्हाला, इतकी सुंदर चव आहे ना याला. आणि मला माहितीये ही आजची ही भाजी आहे ना खरंच खूप चविष्ट होणार आहे. हे बघा, हे असं चिरून घ्यायचं बारीक बारीक, म्हणजे आपल्याला शिजताना पण काही प्रॉब्लेम नाही येत. आणि ही कशी माहिती, ही शिजल्यानंतर ना काही लोक तिला मिक्सरला लावतात, पण मी मिक्सरला शक्यतो लावत नाही. मला एकदम ती स्मॅश झालेली आवडत नाही, त्यामुळे मी थोडंफार असं म्हणजे अख्खे अख्खेच ठेवते थोडेसे, एकदम स्मॅश करत नाही त्या भाजीला. थोडस घोटवून घेतलं ना तर ती व्यवस्थित अशी शिजते, चांगली व्यवस्थित शिजल्यानंतर. हे बघा, ही अशी मी मस्त कटिंग करून घेतलेली आहे. हे बघा, यात मी ना अळू घेतलंय, अळूची पानं चिरलेली आहेत, आणि हे त्याचे दांडे जे आहेत ना ते पण व्यवस्थित चिरून घेतले. मी मका मका असतो ना तो, असे थोडेफार मक्याचे दाणे त्यात टाकलेले आहेत, आणि मका थोडासा कटिंग करून ठेवलेला आहे, म्हणजे मला असं मका खायला जास्त आवडतं. थोडेसे मक्याचे दाणे आणि शेंगदाणे जे असतात ते ओले शेंगदाणे मी घेतलेले आहेत. भिजवलेले जर तुमच्याकडे नसतील तर मग आपले साधे शेंगदाणे असतात ते रात्रभर भिजत ठेवायचे, म्हणजे छान सकाळी ते वाफतात सकाळी भाजी करताना. हे बघा, हे मी आता सगळी अळूची पानं जी चिरलेली आहेत ती टाकते. कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे थोडं, आणि त्यात ही भाजी आणि मग कणीस मक्याचं, आणि त्यानंतर शेंगदाणे, हे मी असं सगळं टाकून
त्यात शिजवून घेणार आहे. हे बघा, हे असे मी कटिंग केलेले आहेत मक्याचे आणि थोडेफार दाणे पण टाकलेले आहेत. मला ना असाच मका खायला आवडतो जास्त, त्या अळूच्या भाजी मधला खूप छान लागतो, चविष्ट असा. हे आता आपण त्यानंतर यात ना मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. तिखटानुसार टाकायचंय, जसं तुम्हाला तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाका. ह्या अशा मी मिरच्या तोडून टाकते. पाणी थोडस कमीच ठेवा, कारण का मग भाजी एकदम पातळ होते. म्हणून मी जास्त एकदम भरपूर पाणी टाकत नाहीये. आणि त्यानंतर मी आता त्यात मीठ टाकते थोडस, म्हणजे वाफताना त्याला मीठ छान लागतं अळूला. आणि मी एक 6 ते 7 शिट्या काढून घेते. जर अळू खूपच चांगलं असेल ना, म्हणजे एकदम आताचे जे पावसाळ्यात येते ते पटकन शिजतं, त्यामुळे मी ह्या अळूला फार वेळ लागला नाही, पण मी तरी सुद्धा 6 शिट्या काढल्या व्यवस्थित, म्हणजे छान स्मॅश होतं अळू. हे साधारण 2 ते 3 चमचे तेल घेतलं, त्यानंतर 1 चमचा राई घेतलं. राई लागली नाचायला. तडतड तडतड, आणि मस्त असे उडत होते राईचे दाणे. आणि मग 1 चमचा घेतलं जिरं, आणि त्यानंतर टाकला कढीपत्ता, आणि एक 7-8 पाकळ्या मी लसूण घेतल्या. लसूण मी भरपूर घेतलेला आहे, कारण मला लसूण खूप आवडतं अळूच्या भाजीमध्ये. त्याची जी टेस्ट आहे ते खूप छान येते. म्हणजे जास्त तुम्ही टाकलात ना लसूण पाकळ्या तर खूप छान मजा येते खायला अळू. त्यामुळे मी 7 ते 8 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत, आणि व्यवस्थित थोडस लालसर होईपर्यंत टाकलंय. एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे चिरून, आणि तोही मी व्यवस्थित फ्राय करून घेते. एकदम सोपी रेसिपी आहे, फार अशी त्याला कटकट नाहीये, एकदम छान मजा येते. आणि बघा, हळद हळद टाकली मी अर्धा 1 चमचा. हे असं सगळं चांगलं परतवून घेते व्यवस्थित. तर त्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यात अळूचं फतफत. हा हा हा, हे वाफवलेलं अळू आहे, जे मी थोडस स्मॅश करून घेतलेलं आहे हाताने. आणि बघा मस्त शिजलंय अळू. अरे अरे अरे, माझी कढई फुल भरलेली आहे. आता काय करायचं बरं. मी थोडा ऍडजस्ट करते, नाही तर मग दुसऱ्या मी कढईमध्ये शिफ्ट करेन. व्यवस्थित बघा, अळूचं मी त्यात फोडणी टाकले, आणि हे चिंच आणि गुळाचं पाणी मी टाकलेलं आहे. चिंच थोडी एक चिमूटभर मी भिजत ठेवली होती, आणि त्यात एक तुकडा ह्याचा टाकला होता. आणि त्यानंतर गुळाचा तुकडा टाकल्यामुळे त्याचं पाणी ते टाकलं मी त्याच्यात, आणि एक 4 ते 5 कोकम टाकले, कारण अळूला प्रचंड खाज असते, त्यामुळे त्यात कोकम. आणि ऑप्शनल आहे, कोकम किंवा गुळ टाकू शकता. मी सॉरी, कोकम आणि आपण त्यात चिंच टाकू शकता, ऑप्शनल आहे, पण मी दोन्ही टाकते थोडं थोडं, त्यामुळे छान टेस्ट येते. आणि हे ओलं खोबरं आहे, हे मी टाकते. हे आमच्या कोकण पट्ट्यात स्पेशली टाकलं जातं. सगळ्यात भाज्यांमध्ये आम्ही जास्त करून ओलं खोबरं खातो, त्यामुळे हे मी टाकलंय. आणि खूप मी बघा थोडीशी शिफ्ट केलेली आहे भाजी, कारण कढई खूपच भरली होती. आणि ही बघा, ही आता मस्त माझी अळूचं फतफत तयार आहे. किती सूप असं त्याचं झालेलं आहे तयार, खूप सुंदर. आणि एकदम साधी सरळ गावाकडची आमची महाराष्ट्रीयन रेसिपी अळूचं फतफत. तुम्ही नक्की करून बघा, आणि मला सांगा की हे कसं झालंय ते. मला कमेंट्स करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय फ्रेंड्स.